शेतकरी मित्रांनो, उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी करायचे संपूर्ण नियोजन यासाठी जे आपण क्लासेस घेतोय किंवा जे लेक्चर घेतोय त्याचा आजचा आपला पहिला दिवस आहे. आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टींकडे शेतकऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. शेतकरी तेवढ्या ह्यानं त्या गोष्टींकडे बघत नाहीत. परंतु या गोष्टी जर का तुम्ही फॉलो केल्या, या स्टेप जर का तुम्ही फॉलो केल्या, तर तुम्हाला पुढे जाऊन होणारा खर्च सुद्धा कमी होत असतो. तर आजचा जो काही आपला क्लास आहे त्या क्लासचे विषय असणार आहेत ते म्हणजे टोमॅटो लागवडीसाठी जमिनीची निवड कोणत्या प्राथमिकतेने करावी. त्याच्यानंतर आपला पुढचा विषय असणार आहे की जमिनीची निवड केल्यानंतर आपण मशागत कशा प्रकारे करावी. त्यानंतर आपण ठिबक सिंचनचा प्रभावीपणे वापर कशा प्रकारे करायचा आहे. त्याच्यानंतर मल्चिंग पेपरचा निवड आपण कशा प्रकारे करायची आहे. दोन रोपांमधील दोन ओळींमधील अंतर किती ठेवायचं आहे. उन्हाळी लागवडीसाठी टोमॅटोची कोणती व्हरायटी निवडायची आहे. त्याचबरोबर जे टोमॅटो आपण लावतोय ती लावण्यासाठी जी आपण रोप आणतो त्या रोपांची निवड आपण कशा प्रकारे करायची, चांगली रोप कशी ओळखायची, याबद्दल आजच्या आपल्या पहिल्या क्लासमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपला विषय तो म्हणजे जमिनीची निवड. आता मी जे काही विषय घेणार आहे हे विषय मी एका तासामध्ये पूर्णपणे संपवतो आणि 1 तासानंतर जे काय तुम्हाला अडचणी असतील ते तुम्ही तिथं विचारू शकता. तर सगळ्यात पहिला आपला विषय तो म्हणजे टोमॅटो लागवडीसाठी जमिनीची निवड ही आपण कशा प्रकारे करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर का महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सातारा असेल, कोल्हापूर, सांगली, सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, इकडं तुमचं नाशिक असेल, त्याच्याबरोबर तुमचं अहमदनगर असेल, पुणे असेल, या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं टोमॅटोची शेती केली जाते. आणि या ठिकाणी जर का जमिनीचा अभ्यास केला असता प्रामुख्यानं आपल्याला 6 प्रकारच्या जमिनी आढळतात. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला गाळाच्या जमिनी सुद्धा आढळतात, जसं की कोल्हापूर असेल, पंचगंगा नदीच्या साईडनं जी किंवा सांगली असेल त्या ठिकाणी जी शेती केली जाते तिथं गाळाच्या जमिनी पण आहेत. सो त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव भाग आला किंवा नाशिकमध्ये किंवा तुमचं नगर असेल, पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्युअर काळी जमीन, म्हणजे एकदम जाड जमीन ही पण आढळते. त्याचबरोबर काही ठिकाणी बघितलं तर तांबट जमिनी आहेत, तांबट काळी मिक्स जमीन आहे, त्याचबरोबर मुरमाड जमीन आहे आणि वाळूसार जमीन आहे. अशा प्रामुख्यानं ज्या 6 जमिनी महाराष्ट्रामध्ये आढळतात त्याच्यामध्ये टोमॅटोची शेती ही केली जाते. तिथे तुम्हाला स्क्रीनवर सगळ्या जमिनींचे प्रकार हे दिसत असतील. त्याच्यामध्ये हे जे काही जमिनीचे प्रकार आहेत हे पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवरून त्याचे मुख्य प्रकार सुद्धा पडतात. पहिला आहे ती म्हणजे हलकी जमीन. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती की जी हलकी जमीन असते त्या हलकी जमिनीमध्ये मुरमाड आणि वाळूसार जमिनीचा समावेश होतो. म्हणजे ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही अत्यंत कमी असते अशी जमीन हलक्या जमिनीमध्ये येते. त्याच्यानंतर मध्यम हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला माहिती आहे की एकदम तांबट जमीन असेल किंवा तांबट काळी मिक्स जमीन आहे त्या जमिनीचा समावेश हा मध्यम हलक्या जमिनीमध्ये होतो. या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जाड जमिनीपेक्षा कमी परंतु हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते. ही जी काही मध्यम हलकी जमीन आहे म्हणजे जी तांबट आहे किंवा तांबट काळी मिक्स जमीन आहे अशी जमीन टोमॅटो लागवडीसाठी एकदम चांगली आणि उत्कृष्ट अशी मानली जात असते. त्याचबरोबर जाड जमीन, शेतकरी मित्रांनो, जाड जमिनीमध्ये काळी आणि गाळाच्या जमिनीचा समावेश होतो. महाराष्ट्रामध्ये या जमीन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि जी गाळाची जमीन असते किंवा जी काळी जमीन असते तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा जास्त असते. सो जर आपण जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड जर का करायचं म्हटलं तर तुम्ही कोणत्या जमिनीची निवड कराल, की टोमॅटोसाठी एकदम उत्कृष्ट जमीन निवडायची म्हटलं तर तुम्ही कोणती जमीन निवडाल. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जी मध्यम हलकी जमीन आहे ज्याच्यामध्ये तांबट जमीन किंवा तांबट काळी जमीन हिचा प्राथमिकतेने विचार करायला हवा. जर तुमच्याकडे मध्यम हलकी जमीन पण आहे, जाड जमीन पण आहे आणि एकदम हलकी जमीन पण आहे तर तुम्ही मध्यम हलक्या जमिनीची निवड ही टोमॅटो लागवडीसाठी करायला हवी. म्हणजे कोणती असेल, तांबट किंवा तांबट काळी जमीन. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे तांबट किंवा तांबट काळी जमीन नसेल मग त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी कोणत्या जमिनीला दिली पाहिजे. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये लागवड करताय, मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये पाऊस आपल्याकडे कमी असतो किंवा वळीवच पडतो, अजिबात पाऊस पडत नाही, टेम्परेचर जास्त असतं आणि अशा जमिनीमध्ये पिकाची पाण्याची गरज सुद्धा जास्त असते. मग अशा वेळेस तुम्ही सेकंड प्रायोरिटी म्हणून काळी किंवा गाळाच्या जमिनीची निवड ही लागवडीसाठी करायला हवी. जर तुमच्याकडे मध्यम हलकी जमीन सुद्धा नाही, जाड जमीन सुद्धा नाही तर तुम्ही हलक्या जमिनीची निवड ही लागवडीसाठी करायला हवी. परंतु जर तुम्ही हलक्या जमिनीची निवड लागवडीसाठी करत असाल तर तुमच्याकडे पाण्याचा उत्कृष्ट असा सोर्स असणं गरजेचं आहे. कारण
हलक्या जमिनीमध्ये पाण्याची गरज ही जास्त असते पिकाला. जेवढं तुम्ही पाणी देता तेवढं पाणी त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळं लगेच पाण्याची कमतरता ही मोठ्या प्रमाणामध्ये भासत असते. तो माझा एक पॉइंट होता की हे सगळं दाखवण्याचा किंवा हा मुद्दा घेण्याचा की जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी किंवा प्राथमिकता कोणत्या जमिनीच्या प्रकाराला द्यायला हवी. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मध्यम हलक्या जमिनीला तुम्ही प्राथमिकता द्यायला हवी. त्याच्यानंतर तुम्ही जाड जमिनीला प्राथमिकता द्यायला हवी आणि त्याच्यानंतर तुम्ही हलक्या जमिनीला प्राथमिकता द्यायला हवी. जर तुम्ही अशा प्रकारे मातीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. हा झाला आपला पहिला मुद्दा. आता याच्यामध्ये बरेच शेतकरी म्हणतील की मग माझ्याकडं मध्यम हलकी जमीन पण आहे, जाड जमीन पण आहे, मग मी जाड जमिनीची निवड करू शकतो. आता एक लक्षात घ्या, जर तुम्ही जाड जमिनीची निवड केली तर प्रॉब्लेम काय होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो. जाड जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आता काय होतंय की बरेच शेतकरी जाड जमिनीमध्ये टोमॅटोची लागवड करतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाणी दिलं जातं. अशातच जर तुम्ही सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरला असेल तर जे दिलेलं पाणी आहे त्या पाण्याची वाफ होते. आता ती वाफ कशी होते ते आपण पुढे बघणारच आहे, पण तरी पण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो जेणेकरून आपल्याला हा विषय कव्हर होऊन जाईल किंवा क्लिअर होऊन जाईल. तर हा मल्चिंग पेपर असतो सिल्वर ब्लॅक रंगाचा. त्याच्यावर जेव्हा सूर्यप्रकाशाची किरणं पडतात, सूर्यप्रकाशाची किरणं पडल्यानंतर जो सिल्वर रंग आहे त्याच्या गुणधर्मानुसार तो जो काही सूर्यप्रकाशाची किरण आहेत की किंवा तो सूर्यप्रकाश आहे तो आतमध्ये ऍब्झॉर्ब केला जातो, शोषण केलं जातं आणि जमिनीचं तापमान वाढवलं जातं. आता जमिनीचं तापमान जसं वाढवलं जातं तसं जमिनीमध्ये जे आपण पाणी देतोय त्याच्यामध्ये जर काही जमीन असेल तर जास्त पाणी दिलेलं असतं, कारण त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. मग ते काय होतं, ते जे पाणी आहे त्या पाण्याची वाफ होते. ती वाफ जिथं आपण रोप लावतो त्या होलामधून बाहेर येते आणि त्या ठिकाणी रोपाची मर झालेली आपल्याला दिसून येते किंवा रोपाची खालची पानं पिवळी पडलेली आपल्याला दिसून येतात. हा पहिला काळी किंवा जर गाळाची जमीन असेल तर ही अडचण येते. मग आता बरेच शेतकरी म्हणतील ह्याच्या उपाययोजना काय करायची. याच्यावर उपाययोजना करण्यासाठी बेस्ट 3 उपाययोजना आपल्याकडे आहेत. याच्यावर पहिलं उपाययोजना काय करायची, तर याच्यामध्ये पहिलं म्हणजे तुम्ही पाचट टाकू शकता. आता ही पाचट म्हणजे काय, ऊसाची पाचट असती कुट्टी केलेली ती टाकायची होलामध्ये आणि होल पूर्णपणे मुजवून घ्यायचा पाष्टीनं. त्याचा फायदा काय होतो, जी येणारी वाफ आहे ती भस्कन रोपावर न येता हळूहळू स्लोली बाहेर पडते. पहिला मुद्दा किंवा पहिली उपाययोजना. आता दुसरी उपाययोजना काय आहे, तर दुसरी उपाययोजना अशी आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे कप टाकू शकता. जे आपण चहा प्यायला कप वापरतो तेच कागदी कप घ्यायचे आणि ते टोमॅटो रोपांना टाकायचे, जेणेकरून जी वाफ येते ती डायरेक्ट खोडावर न येता टोमॅटो कपावर येते आणि टोमॅटो रोपांची होणारी हानी किंवा नुकसान किंवा मर थांबवली जाते. तिसरी उपाययोजना म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण बुरशीनाशकाची दुसरी ड्रिंचिंग करतो एक 7-8 दिवसांनी, त्यानंतर तुम्ही माती भरून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर जरी तुमची जमीन ही काळी किंवा गाळाची असेल तरी पण मर वाफेमुळे मर होणार नाही. हा पहिला मुद्दा क्लिअर झाला. सेम हाच मध्यम हलक्या जमिनीमध्ये सुद्धा होऊ शकतो, डिपेंड करते पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि तुम्ही पाणी देण्याची पद्धत. परंतु हा मुद्दा किंवा ही जी काही अडचण आहे ही हलक्या जमिनीमध्ये कमी प्रमाणामध्ये येते. परंतु हलक्या जमिनीमध्ये येणारी दुसरी अडचण काय आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये टोमॅटोची रोपं ज्यावेळेस तुम्ही जमिनीमध्ये लावता त्यावेळेस त्या टोमॅटो रोपांची मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये वाढ होण्यासाठी चांगल्या प्रकारचा ओलावा त्या मुलांच्या कक्षेमध्ये त्या कोकोपीटच्या बाहेर नसणं गरजेचं आहे आणि ते मेंटेन करणं हलक्या जमिनीमध्ये सोपं नाहीये. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीये की मुरमाड आणि वाळूसर जमीन असेल तर सकाळी पाणी दिलं तरी संध्याकाळी रान हे एकदम कोरडं पडतं. त्याच्यामुळे तुम्हाला सतत दिवसातून सकाळी पण आणि संध्याकाळी पण पाणी देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे हलक्या जमिनीमध्ये ही अडचण येते की त्याच्यामध्ये मल्चिंग मधनं वाफ बाहेर येत नाही किंवा रोपांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. तर प्रादुर्भाव काय होतोय, तर प्रादुर्भाव होतो की रोपे लवकर सेट होत नाहीत. का, तर मुळांच्या कक्षेमध्ये तेवढा ओलावा राहत नाही आणि ओलावा न राहिल्यामुळे मुळांच्या कक्षेमधनं जे पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये वाढ व्हायला हवी ती वाढ होत नाही. स्क्रीनवर कोणी शक्यतो काही करू नका. ठीक आहे, तो हा मुद्दा आपला क्लिअर झाला. आता काळी जमीन वापरली तर अजून काय प्रॉब्लेम येऊ शकतो, तर एक लक्षात घ्या की काळी किंवा गाळाची जमीन असेल तर या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता एकदम जास्त आहे, भरपूर आहे. आता पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे काही जमिनीमध्ये ओलावा जास्त वेळ राहतो. याच्यामध्ये टोमॅटो सारख्या पिकामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पिथियम रोपमर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो, जो पिथियम बुरशीमुळे होत असतो. ही जी काय पिथियम बुरशी आहे या बुरशीचा प्रादुर्भाव होण्यासाठी
जे पोषक वातावरण असतं त्याच्यामध्ये 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 80% जास्त असणारी आर्द्रता जबाबदार असते. आता तुम्ही म्हणाल आता तर तापमान खूप वाढले, परंतु बाय चान्स जर का ढगाळ वातावरण आलं तर तापमान हे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस राहील आणि आर्द्रता ही 80% जास्त होईल. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तापमान तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे जमिनीचं तापमान सुद्धा असते, वातावरणामध्ये तापमान सुद्धा असते, दोन तापमान असतात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्द्रता. एक लक्षात घ्या, आर्द्रता म्हणजे वातावरणामध्ये असणारं पाण्याचं प्रमाण, त्याला आपण आर्द्रता असं म्हणतो, ह्युमॅडिटी थोडक्यामध्ये. ठीक आहे. सो जर काळी जमीन असेल आणि बुरशीचा प्रादुर्भाव, जर प्राथमिक बुरशीचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करणं कठीण जातं. आता कठीण का जातं, तर ही जी काय बुरशी आहे ही बुरशी जमिनीमधून एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये पसरण्यासाठी जो जमिनीमधला ओलावा आहे तो जबाबदार असतो, आणि काळी आणि गाळाच्या जमिनीमध्ये ओलावा हा जास्त असतो. आता तुम्ही म्हणाल मग काय अडचण, यासाठी काय करायचं, तर यासाठी तुम्हाला काय करायचे, तर पहिली ड्रिंचिंग तुम्ही जी काय पोषकाची करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही खताचा आणि टॉनिकचा वापर करणार आहे, आणि जी दुसरी ड्रिंचिंग आहे त्याच्यामध्ये एक आंतरप्रवाही प्लस स्पर्शजन्य बुरशीनाशक असणारं कोणतंही एक बुरशीनाशक वापरायचं, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रेकमेंड करेन, ते आपण पुढे बघणारच आहे, तरी पण मी तुम्हाला आता सांगतो की त्याच्यामध्ये तुम्ही टाटा मास्टर असेल तो फॉलिओ गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर करा, जेणेकरून या बुरशीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल. एक महत्वाचा मुद्दा मी अजून एक सांगू इच्छितो, की एक लक्षात घ्या की टोमॅटो सारख्या पिकामध्ये जी पिथियम नावाची बुरशी येते, त्या पिथियम नावाच्या बुरशीसाठी जे जबाबदार पिथियम बुरशी आहे तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे बुरशीनाशक काम करतं ते बुरशीनाशक आहे मेटलॅक्झिल, म्हणजेच एक्लालाइन गटामधील मेटलॅक्झिल हे आंतरप्रवाही बुरशीनाशक त्याच्यावर कार्य करतं. आणि हे बुरशीनाशक खूप कमी पैशामध्ये पण मिळतं मार्केटमध्ये. म्हणजे जर तुम्ही एससी फॉर्म्युलेशन मध्ये वापरलं तर ते फॉलिओ गोल्ड मधून वापरणार तर ते खूप जास्त कॉस्टली असू शकतं, पण जर तुम्ही टाटा मास्टर मधून वापरलं तर ते कमी पैशामध्ये मिळतं. सो तुमच्या शेतामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो किती प्रमाणामध्ये आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही ते बुरशीनाशक कोणतं वापरायचं आहे. जर प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही फॉलिओ गोल्ड, अप्रॉन एक्सेल सारखं एससी फॉर्म्युलेशन मधलं मेटलॅक्झिलचं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. तो इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार माझं तुम्हाला रेकमेंडेशन असेल की जर तुमच्याकडे तांबट जमीन किंवा तांबट काळी जमीन असेल तर त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लावा. जर तुमच्याकडे ती जमीन नसेल तर तुम्ही दुसरा पर्याय म्हणून जाड जमीन ज्याच्यामध्ये काळी जमीन आणि गाळाच्या जमिनीचा विचार करा. परंतु तो विचार करत असताना तुम्हाला कप टाकणे, पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करणं, मर होऊ नये म्हणून आळवणी नियोजन करणं, या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला जी हलकी जमीन आहे तिची जर का निवड करायची असेल तर तुम्हाला योग्य प्रकारे पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला डबल ड्रिप लाईन सुद्धा टाकणं गरजेचं आहे. सो हा एक मुद्दा इथे तुम्ही नोंद करून ठेवा की जर हलक्या जमिनीमध्ये तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड करताय आणि जर आता उन्हाळ्यामध्ये लागवड करताय तर तुम्हाला डबल ठिबक टाकणं गरजेचं आहे. तो हा मुद्दा तर तुम्हाला क्लिअर झालाय, मातीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड. ठीक आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की जमिनीचा पीएच म्हणजेच मातीचा पीएच. मातीचा पीएच हा खूप महत्वाचा आहे. आता मातीचा जो पीएच असतो तो सर्वसाधारणपणे अशा प्रकारे मोजला जातो. याच्यामध्ये 7 हा न्यूट्रल असतो आणि ज्या जमिनीची पीएच 7 पेक्षा जास्त आहे अशी जमीन अल्कलाइन मध्ये येते आणि 7 पेक्षा कमी आहे अशी जमीन ऍसिडिक मध्ये येते. तर शेतकरी मित्रांनो, अल्कलाइन जी जमीन आहे तिच्यामध्ये टोमॅटो लावल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो ते आपण बघूया. महत्वाचा येतो तो म्हणजे एक लक्षात घ्या, जमिनीचा पीएच कसा मोजायचा. तर एक पहिलं तर तुम्हाला जमिनीची मातीची जी काय परीक्षण आहे ते करणं गरजेचं आहे. आता ते केल्यामुळं तुमच्या जमिनीमध्ये किती न्यूट्रिएंट कोणते किती प्रमाणामध्ये आहेत, तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन किती आहे व तुमच्या जमिनीचा पीएच आणि एसी किती आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मदत होणार आहे. आता पहिला आपण काय बघूया, पीएच. तर सांगितल्याप्रमाणे पीएच मोजला जातो 0 ते 14 मध्ये, बरोबर. त्यातला जो 7 आकडा आहे तो न्यूट्रल पीएचचा असतो. 7 पेक्षा कमी जर का असेल तर तो पीएच ऍसिडिक असतो आणि 7 पेक्षा जास्त असेल तर तो पीएच अल्कलाइन असतो, बरोबर. आता पीएच वाढतो कसा हे पहिल्यांदा सांगतो. जे आपण जमिनीमध्ये रासायनिक खत वगैरे वापरतो त्याच्यामुळे जमिनीचा पीएच हा वाढत असतो. ओके, हा एक मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला. आता तुम्ही म्हणाल मग रासायनिक खत वापरायची बंद केली पाहिजेत का,
तर नाही. जी रासायनिक खतं आहेत त्या खतांचं जमिनीमध्ये जे फिक्सेशन झालेलं असतं किंवा जे तुम्ही बाकीचं जे वापरता किंवा जास्त पाणी देणं म्हणा, जमिनीची योग्य मशागत न करणं, ह्याच्यामुळे सुद्धा जमिनीचा पीएच वाढू शकतो. जर जमिनीचा पीएच वाढला आणि त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो लावलं तर तुम्हाला अडचणी काय येतात ते तुम्हाला सांगतो. पहिले 15 दिवस टोमॅटो रोपांच्या मुळांची त्या मुळांच्या कक्षेमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होती. पहिले 15 दिवस काय अडचण येत नाही. 15 दिवसानंतर येणारी अडचणी खूप जास्त आहे. पहिलं तर रोपाचं खोड जाडच होत नाही, पातळच राहतं. बरोबर का? तर जे न्यूट्रिएंट आहेत कॅल्शियम, बोरॉन वगैरे, फॉस्फरस वगैरे जे खोड जाड करायचं काम करतात त्याचं अपटेकच होत नाही. तुम्ही कितीही द्या अपटेकच होत नाही. बरोबर. त्याच्यानंतर काय होतं की फुलधारणा चांगल्या प्रकारे होत नाही. का? तर जी फुलधारणा होण्यासाठी झिंक, बोरॉन वगैरे लागते ते पण मिळत नाही. त्याच्यानंतर काय होतंय, जर फुलधारणा झाली तर फळधारणा चांगल्या प्रकारे होत नाही, फळांची गळ होते. बरोबर. पानांच्या वाट्या होत आहेत. सो यांसारखी बरीच अडचण येण्या जी काही लक्षणं दिसतात त्याच्या मागं सगळ्यात महत्वाचं कारण असतं ते म्हणजे टोमॅटो पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता. आणि ही अन्नद्रव्यांची कमतरता येण्यासाठी जमिनीचा पीएच जबाबदार असतो. जमिनीचा पीएच जर का जास्त असेल तर अन्नद्रव्य कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये भासू शकते. दुसरं आहे की जमिनीचा पीएच जास्त असेल तर मुलांची म्हणाव्याशी वाढ होत नाही, मुलांची कॉईल होऊ शकते, जमीन घट्ट होते, रोपं पिवळी पडतात, यांसारख्या अडचणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येतात. त्याच्याबरोबर महत्वाचं म्हणजे जे काही जीवाणू आहेत जमिनीमधले ते जीवाणू जास्त पीएच मध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही. त्याच्यामुळे जास्त पीएच असेल तर या अडचणी येतात. त्याचप्रमाणे पीएच कमी असेल तरी सुद्धा मोठ्या प्रमाणाच्या अडचणी येऊ शकतात. म्हणून तुम्हाला आता करायचे काय, तर तुम्हाला अशा जमिनीची निवड करायची की ज्या जमिनीचा पीएच हा 6.5 ते 7.5 दरम्यान असेल. अशी जमीन जर तुम्ही निवडली तर अशा जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होईल. जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहेत ही अन्नद्रव्य पिकाद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केली जातील, त्याची कमतरता भासणार नाही. त्याच्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ होण्याबरोबरच रोपांची वाढ आणि विकास सुद्धा चांगल्या प्रकारे होईल. आणि जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत त्या जीवाणूंची कार्यक्षमता पण वाढेल आणि संख्या पण वाढेल. सो जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता याच्यावर सुद्धा जमिनीचा पीएच हा परिणाम करतो. सो माझं असं सांगणं असेल जास्तीत जास्त 6 ते 8च्या दरम्यानच्या ज्या जमिनीचा पीएच आहे त्या जमिनीची निवड तुम्ही लागवडीसाठी करायला हवी. त्याचप्रमाणे जमिनीचा ईसी पण तुम्ही बघायला हवा. जमिनीचा ईसी सुद्धा कमी असावा. जर जमिनीचा ईसी जास्त असेल तर जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येतात. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 2 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला या टोमॅटोमध्ये प्रयोग करायला सुरुवात केली त्यावेळेस आमच्याकडे एक नवीन क्षेत्र आलं होतं. त्या क्षेत्रामध्ये ईसी जास्त होता. आता ईसी का जास्त होता तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आधी ऊसाचं क्षेत्र होतं, त्यांची काही बरोबर ते बघत नव्हते. ऊसामध्ये ती कधीतरी खतं टाकायची, पाणी कसं पण सोडून द्यायची, पाटपाणी वगैरे त्याला होतं. त्याच्यामुळे जमिनीचा पोत एकदम घसरलेला होता, ईसी वाढला होता. टोमॅटो चांगलं आलं परंतु ईसी वाढल्यामुळे एक प्रॉब्लेम झाला की जे लहान टोमॅटो असते ते पण पिकायचं. तो त्याच्यावर सुद्धा ईसी हा जबाबदार होता. तर जे दिलेलं पाणी होतं ते पाणी सुद्धा अपटेक केलं जात नव्हतं. ईसी म्हणजे थोडक्यात काय, जमिनीमध्ये असणारे क्षारांचं प्रमाण मोजण्याचे मापक म्हणजे ईसी. आता या ईसी वर मी तुमच्याशी थोडस बोलू इच्छितो. ठीक आहे, आपण इथं एक डायग्रामच्या थ्रू हा सगळा मुद्दा बघूया. हे टोमॅटो रोपांची मुळे असतात. बरोबर. तर हे टोमॅटो रोपाचे एक मूळ आहे. त्या मुळाच्या आतमध्ये कशा प्रकारचं हे असतं, तर हे जे मूळ आहे त्या मुळाच्या आतमध्ये एक कॅस्पेरियन पट्टी, कॅस्पेरियन म्हणून एक फिल्टर प्रोसेस असते. आता ही जी फिल्टर प्रोसेस असते ते फिल्टर प्रोसेस काय काम करते किंवा ती कशा प्रकारे काम करते ते आपण बघूया. जे जमिनीमधलं पाणी ते पाणी शोषून मुळांद्वारे आतमध्ये घेतलं जातं. पाणी शोषण करताना त्या पाण्यामध्ये खत असतील किंवा क्षार असतील हे दोन्ही मिसळतात, विरघळतात आणि ते मुळांद्वारे आतमध्ये शोषले जातात. आता त्या मुळांद्वारे आतमध्ये गेल्यानंतर तिथं आतमध्ये त्याच्यामधलं क्षार गाळून पुढं नुसतं पाणी किंवा पाण्यामध्ये मिसळलेले अन्नद्रव्य पाठवण्याची एक प्रक्रिया असते. तिथं जी काय फिल्टर प्रोसेस असते तिला कॅस्पेरियन पट्टी असं म्हणतात, त्याला फिल्टर आहे, थोडक्यात ते पाणी फिल्टर आहे. ज्यावेळी क्षार विरघळलेलं पाणी इथून जे क्षार विरघळलेलं पाणी आतमध्ये अपटेक केलं जातं ते पाणी या फिल्टर प्रोसेसमध्ये गाळून
पुढे वर झाडांना पाठवलं जातं, जेणेकरून झाड क्षार वरपर्यंत पोहोचत नाही. परंतु या कॅस्पिरियन पट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये क्षार जमा होतात आणि ते क्षार जमा झाल्यामुळं अशा रोपांना पाणी देऊन सुद्धा रोप आपटेक होत नाही. मग ह्याचा पहिला प्रॉब्लेम काय येतो की पाणी देऊन सुद्धा पाणी आपटेक न झाल्यामुळे वनस्पतीच्या अंतर्गत पाण्याचा दबाव, ज्याला टर्गर प्रेशर म्हणतात, जसा माणसामध्ये ब्लड प्रेशर असतो तसा वनस्पतीमध्ये टर्गर प्रेशर असतो. तो टर्गर प्रेशर कमी झाला की ऑटोमॅटिक पानांमधून 2 सेल मधील पाण्याचं प्रमाण कमी झालं की पाणी ऑटोमॅटिक वळायला लागतं. आता पाणी ऑटोमॅटिक वळायला लागली की झाडामध्ये ताण सहन करण्याची क्षमता वाढवणारं ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती होते. जे ताण क्षमता वाढवणार नाही तर ते ताण आलाय हे झाडाला सांगणार, म्हणजे संदेश देणार. मग ते ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती झाली की झाड ऑटोमॅटिक पानाची पर्णरंध्र बंद करून ठेवतं. आता पानांची पर्णरंध्र बंद केल्यामुळे बाष्पोत्सर्जन होत नाही. बाष्पोत्सर्जन न झाल्यामुळे जमिनीमधून पाण्याचं शोषण थांबतं आणि पानांच्या वाट्या मोठ्या प्रमाणामध्ये होतात. त्यामुळं जर जमिनीमध्ये पांढरा थर दिसला आणि अशा जमिनीमध्ये तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड केली तर तुम्हाला 100% पानांच्या वाट्या होणं, मुळांची कॉईल होणं यांसारख्या अडचणी आलेल्या दिसून येतात. मग अशा वेळी आपण काय करायचं, तर अशा वेळी जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या जमिनीचा ईसी जास्त आहे तर तुम्ही त्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करा. आता सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे काय होतं, तर सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे क्षारांचं प्रमाण कमी होतं का, तर क्षार असताना सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे मुळांची वाढ करू शकता. ठीक आहे. आणि मुळांच्या कक्षेमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं, जेणेकरून मुळांची वाढ होते, जीवाणूंची कार्यक्षमता सुद्धा वाढते आणि संख्या सुद्धा वाढते. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता की तुम्हाला लक्षात आले की आपल्या शेताचा ईसी वाढलाय, पूर्णपणे जमीन पांढरी झाली, अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप म्हणजे शेतात पूर्णपणे फुल्ली पाणी देणं, एकदम जास्त प्रमाणामध्ये पाणी द्यायचं. आता हे पाणी दिल्यामुळं एक तोटा पण आहे, एक फायदा पण आहे. तोटा काय आहे की जमिनीमध्ये असणारे न्यूट्रिएंट सुद्धा वाहून जातात, त्याच्याबरोबर क्षार सुद्धा वाहून जातात. म्हणजे अगदी इतकं पाणी द्यायचं की ते पाणी पाटामध्ये उतरलं पाहिजे. ठीक आहे, पहिला मुद्दा. आता त्याच्यानंतर लिच आउट प्रोसेस करणं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, पाणी दिल्यानंतर तुम्ही सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मग जमिनीमध्ये ह्युमिक ऍसिड असेल, त्याच्याबरोबर तुम्ही वर्मी वॉश असेल किंवा जीवामृत स्लरी असेल. आता जीवामृत स्लरी कुठं वापरायची, वर्मी वॉश कुठं वापरायची, हे 2 गोष्टी लक्षात घ्या. जीवामृत स्लरी ही काळी आणि जी गाळाची जमीन आहे त्याच्यामध्ये वापरा. मातीच्या 2 कणांमधील जो घट्टपणा आहे तो कमी करून माती सैल करायचं काम जीवामृत करेल. ठीक आहे, एवढं त्याच्यामध्ये तर कॅपॅबिलिटी आहे, ते तेवढं चांगलं आहे. मग ही कुठं सोडू शकता तुम्ही जीवामृत, तर जीवामृत तुम्ही मध्यम हलक्या किंवा हलक्या जमिनीत सोडा. मातीच्या 2 कणांमध्ये पाण्याचं प्रमाण किंवा 2 कणांमध्ये जे हे आहे पाणी आहे, ते पाण्याचं प्रमाण वाढवायचं काम करेल. म्हणजे आता तुम्हाला एवढं पण माहिती आहे की मातीचे जे 2 कण असतात त्याच्यामध्ये पाणी आणि मायक्रोपोर्स आणि मॅक्रोपोर्स हे 2 असतात, ज्याच्यामध्ये एकामध्ये पाणी आणि एकामध्ये हवा असते. सो ते संतुलित करायचं काम हे जीवामृत करेल, जेणेकरून जमिनीचा वापसा वाढेल. सो अशा प्रकारे तुम्ही ईसी असेल तरी पण उपाययोजना ह्या करू शकता. ठीक आहे. आता आपण मुलांच्या कॉईलचं पण तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर सुद्धा जमिनीची निवड ही जबाबदार आहे. सेंद्रिय कर्ब सुद्धा किमान 1.5 पेक्षा जास्त असावा, 1.5 पेक्षा कमी असेल तर खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. सो अशा प्रकारे तुम्ही जमिनीची निवड करू शकता. आता जर कुणाला तुम्हाला जमिनीची निवड या मुद्द्यावर जर का काही अडचण असेल तर तुम्ही इथं कमेंट करा, मेसेज करा, म्हणजे आपण तो मुद्दा बघूया आणि आपण पुढे जाऊया. तुम्हाला वाटत असेल की जमिनीच्या निवडमध्ये काय राहिलंय किंवा त्याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. जमिनीची निवड बद्दल काय अडचण असेल तर इथे एक प्रश्न आलाय की आमच्याकडे सर्व प्रकारची माती आहे. तुमच्याकडे जर सर्व प्रकारची माती असेल तर तुम्ही तांबट किंवा तांबट काळी मिक्स जमीन आहे त्या जमिनीमध्ये टोमॅटोची लागवड करा. त्या जमिनीचा पीएच 6 ते 8च्या दरम्यान असावा आणि ईसी कमी असावा आणि सेंद्रिय कर्ब जमिनीचा 1.5% जास्त असावा किंवा 1% जरी किमान जास्त असावा. अशा जमिनीमध्ये तुम्ही टोमॅटोची लागवड उन्हाळ्यामध्ये करू शकता. अजून काय तुम्हाला नसेल तर तुम्ही आपण पुढे जाऊया का, मग जर याबद्दल काय तुम्हाला अडचण नसेल जमिनीची निवड तर आपण पुढे जाऊया. हा जिप्समचा पण उपयोग सॉल्ट कमी करण्यासाठी होतो.
क्षार म्हणजेच ईसी. ज्या जमीन ईसी म्हणजे काय लक्षात घ्या, ईसी म्हणजे विद्युत वाहकता, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, विद्युत वाहकता. ही कशासाठी मोजली जाते? तर ज्या जमिनीमध्ये मिठाचे किंवा क्षारांचे प्रमाण जास्त असते, मग ते क्षारांचं प्रमाण कसं काढायचं, तर ते मोजण्याचं मापक म्हणजे ईसी. म्हणजेच काय, मातीच्या दोन कणांमध्ये असणारं पाण्यामध्ये विरघळणाऱ्या क्षाराचं प्रमाण मोजण्याचं मापक म्हणजे विद्युत वाहकता म्हणजेच ईसी. तो जर ईसी जास्त असेल तर अशा जमिनीमध्ये टोमॅटोची लागवड करणं टाळायचं आहे. खर्च वाढतो, नुकसान जास्त होतं, घातलेले पैसे निघत नाही. परंतु तुमच्याकडे पर्यायच नाही काय, तुम्हाला ती करावंच लागणार आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तर त्यावेळेस तुम्ही पहिलं करू शकता ते म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणामध्ये करणं. दुसरं करू शकता लिच आउटची प्रोसेस करून घेणं, लागवड करायच्या अगोदरच लिच आउट करून घेणं. अशा तुम्ही गोष्टी करू शकता. ठीक आहे. अजून काय कुणाला प्रश्न आहेत त्याच्याबद्दल? आणि जर हा मुद्दा समजलाय तुम्हाला तर हो टाका, जेणेकरून आपण पुढे पण पुढचा मुद्दा बघूया. ठीक आहे, आपण पुढे जाऊया आता. हा मुद्दा झालाय. आता आपला पुढचा मुद्दा काय होता? थोडं मी फास्ट पार्टच घेतो, कारण काय बरेच विषय आहेत ते, मग त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन मध्ये माझं हे जास्त असते. किमान एक एक क्लास मी एका विषयावर घेतो, परंतु आता सध्या आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण एक एक क्लास पूर्ण घेऊ. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया. ते म्हणजे जमिनीची मशागत. आता हा जरा थोडा मी व्यवस्थित घेतो, कारण ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. तर जमिनीच्या मशागतीमध्ये सगळ्यात पहिलं काम येतं ते म्हणजे शेत नांगरून घेणं. बरोबर, जमीन नांगरून घेणं. आता हे तुम्हाला नांगरायचे किती दिवस अगोदर? आता बघा, बऱ्याच शेतकऱ्यांचं तुम्हाला गोष्ट सांगतो, की म्हणजे मी स्वतः सातारा भागामधून आहे. आमच्याकडे एक प्रोसेस आहे. हा म्हणला टोमॅटो लावायचे की आम्ही काय करतो, डायरेक्ट टोमॅटो साठी 8 दिवसात रान तयार करतो. पण ही खूप चुकीची पद्धत आहे. याच्यामुळे खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते. ओके, आता आपण इथं बघूया की जमिनीची नांगरट कशी करायची, काय करायचं. पहिलं आहे ते म्हणजे जमिनीची नांगरट करून घ्या. किमान 15 ते 20 दिवस अगोदर जमीन नांगरून, उभी आडवी नांगरून ठेवा आणि ती जमीन उन्हामध्ये तापू द्या. आता इथं काय येतो महत्वाचा मुद्दा, जमीन नांगरट किती खोलीवर करणं गरजेचं आहे, याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्यायला हवं. जर तुमची जमीन एकदम जाड जमीन असेल तर तुम्ही 30 ते 45 सेंटीमीटर खोलपर्यंत, म्हणजे जास्त खोल नांगरायला हवी, जास्त खोल नांगरायला हवी. जर तुमची जमीन मध्यम हलकी असेल तर तुम्ही त्यापेक्षा थोडी कमी, म्हणजे 25 ते 30 सेंटीमीटर पर्यंत नांगरली तरी चालते. पण जर तुमची जमीन वाळूसार असेल तर 20 ते 25 सेंटीमीटर नांगरली तरी चालते. पण जर तुमची जमीन जाड असेल तर तुम्हाला ती खोलवर नांगरायची. सो अशा प्रकारे तुम्ही नांगरट करू शकता. मग त्यासाठी कोणती पलटी वापरायची, डबलची पलटी वापरायची, सिंगलची पलटी वापरायची, ते लक्षात घ्या. तर सिंगलची पलटी असते ती काही तेवढी खोल जात नाही, पण डबलची पलटी जास्त खोल जाते. बरोबर, म्हणजे डबलचा फाल असणारी पलटी. तो जर तुमची काळी किंवा गाळाची जमीन असेल, एकदम घट्ट जमीन असेल, एकदम मातीचा पोत जाड असेल, तर तुम्ही एकदम खोलवर नांगरायला हवी, नाहीतर तुम्ही नॉर्मली नांगरली तरी चालते. ओके, जमीन नांगरल्यानंतर उन्हामध्ये तापून देण्याचं महत्व, त्याला आपल्या फार पूर्वीपासून ही गोष्ट आपण करतोय, तर हिला सोलरायझेशन प्रक्रिया असं म्हणतात. सोलरायझेशन म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही जमीन नांगरता त्यावेळेस जी मोठी ढेकळं निघतात, ती ढेकळं, त्या ढेकळांमध्ये जी पाण्याचं प्रमाण असते, ओलावा असतो, तो ओलावा कमी होतो. कशामुळे कमी होतो, तर ती उन्हामध्ये तापून दिल्यामुळं त्याच्यामधला ओलावा, त्याची वाफ होऊन जाते आणि ढेकळं फुटण्यास मदत होते. पहिला फायदा होतो सोलरायझेशन प्रक्रियेचा. दुसरा फायदा असा होतो की सोलरायझेशन प्रक्रिया केल्यामुळे जमीन नांगरल्यानंतर जे जमिनीमध्ये असणारे बुरशीचे बीजाणू, मग मागील पिकामधील असतील, किडीमधील असतील, ती 2-2 वर्ष राहू शकतात. असे बुरशीचे बीजाणू, किडींचे कोष हे पूर्णपणे निष्क्रिय होतात, उन्हामध्ये निष्क्रिय होतात. बरोबर. तिसरा फायदा आपला असा होतो की जी जमीन नांगरतो आपण, त्या जमिनीमधून सोलरायझेशन पूर्णपणे प्रक्रिया झाल्यामुळं अधिकचा ओलावा कमी होतो, जेणेकरून बुरशी आहे त्या बुरशीसाठी पोषक वातावरण जमिनीमध्ये तयार होत नाही, किंवा जी पोषक आर्द्रता हवी ती आर्द्रता जमिनीमध्ये मिळत नाही. ठीक आहे, आता ही जमीन नांगरत असताना तिची नांगरणीची दिशा पण खूप महत्वाची आहे. बरेच शेतकरी उताराच्या दिशेने नांगरतात, तर जमीन उताराच्या दिशेने कधीही नांगरायची नसते. तर जमीन नांगरताना ती जमीन
उतारा जर तुमच्या जमिनीचा उतारा असा असेल तर तुम्ही आडवी नांगरणं गरजेचं, म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेने जमीन नांगरायला हवी. ठीक आहे. तो इथपर्यंत आपलं क्लिअर झालंय. आता ती आडव्या दिशेने का नांगरायची नसते, तर जर एखादा वळीव पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमधून पाणी बाहेर वाहून जातं आणि त्याच्याबरोबर अन्नद्रव्य सुद्धा वाहून जातात, जी भरून काढण्यासाठी तुम्हाला परत 5-6 हजार 10,000चा खर्च होऊ शकतो. ठीक आहे. तो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या अवलंबला तर तुमचा खर्च 15-20% कमी होत असतो. आता एक लक्षात घ्या, जमीन नांगरल्याचा फायदा तर तुम्हाला माहिती आहे, भुसभुशीतपणा वाढतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि त्याच्याबरोबरच जमीन वापशावर येण्याची वेळ पण कमी लागते. आता पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की जमीन नांगरल्यामुळं मुळांची कॉईल होत नाही का? हो, जमीन जर तुम्ही खोलवर नांगरली असेल तर त्या जमिनीमध्ये मुळांची कॉईल होत नाही. का होत नाही? तर जमिनीचा भुसभुशीत पणा वाढलेला असतो आणि जे काही टोमॅटो रोपांचं मूळ आहे ते जमिनीमध्ये एकसारखं वाढतं, ते जाग्यावर फिरत नाही. तो हा पण मुद्दा तुम्हाला लक्षात यायला हवा. आता त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथं बरेच मुद्दे आहेत जे पाहण्याची काही एवढीही नाहीये. फनपाई मारून घ्या. जमीन नांगरल्यानंतर फनपाई मारा. जमीन नांगरा 15 ते 20 दिवस उन्हामध्ये तापमान फनपाई मारा. तुम्हाला रोटावेर मारण्याची गरज नाहीये. फनपाई मारल्यानंतर जे लव्हाळा असेल किंवा जी हराळी आहे तिचे जे काय मुळं आहेत किंवा गाठी आहेत त्या जमिनीवर आल्यात त्या सगळ्या गोळा करून घ्या आणि शेताच्या बाहेर टाकून द्या, जेणेकरून आपल्याला तणांवर सुद्धा नियंत्रण मिळेल. त्याचबरोबर जे काही जमिनीमध्ये न कुजलेलं पिकांचे अवशेष बाहेर येणार आहेत ते पण शेताच्या बाहेर टाकून द्या, जेणेकरून बुरशीजन्य रोग आणि किडींवर सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळणार आहे. पुढे काय करायचं, तुम्हाला कच्चे गादी वाफे सोडून घ्यावे. आता एक कच्चे गादी वाफे तुम्हाला किती सोडायचे, तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही 4.5 फूट सोडले तरी चालतील. कच्चे गादी वाफे सोडा. त्या कच्च्या गादी वाफ्यांवर तुम्ही सेंद्रिय खत टाकायचे, शेणखत टाकायचे, कंपोस्ट खत टाकायचे, रासायनिक खत टाकायचे, जे काय तुम्हाला टाकायचे ते टाकून घ्या. कोंबडी खत फक्त टाकू नका. ठीक आहे. जे टाकायचे तेवढं सगळं टाकून घ्या. कंपोस्ट टाका, मग त्या खतामध्ये पण प्रकार येतात. शेणखत येतंय, लेंडी खत येतंय, लेंडी पावडर येते, त्याच्याबरोबर कंपोस्ट खत येतंय, गांडूळ खत येतंय. जे काय तुम्ही टाकणार आहे ते टाकून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यावर रासायनिक खत टाकून घ्या. तर रासायनिक खत टाकताना एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण पुढे बघणारच आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो की रासायनिक खत टाकताना त्या खताला सेंद्रिय खताचं कोटिंग करून घ्या, जेणेकरून जे रासायनिक खत टाकले ते खत तुम्हाला चांगल्या प्रकारे पिकास लागू होईल. ते खत जमिनीमध्ये पाण्यामार्फत बाहेर वाहून जाणार नाही, लिचआउट होऊन जाणार नाही. तो ते आपण बघणारच आहे पुढे. आता ही कच्च्या बेडवर जी तुम्ही शेणखत वगैरे सगळं टाकले त्याच्यावर तुम्ही रोटावेर मारा. तो रोटावेर कसा मारायचा असतो, तर तो वरच्यावर मारायचा, जास्त खाली नाही मारायचा, जास्त स्पीडनं नाही मारायचा. ठीक आहे. आणि रोटावेर मारताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की मातीचे कण एकदम बारीक पिठासारखे झाले नाही पाहिजेत. ह्याचं कारण सांगतो. जर तुम्ही रोटावेर मारला, मातीचे कण एकदम बारीक पिठासारखे झाले तर प्रॉब्लेम काय येतो, तर मातीचे कण पिठासारखे बारीक झाल्यामुळं मातीचा घट्टपणा वाढतो, पाणी दिलं की जमीन घट्ट होते आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोपांची मर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. तो हा पण मुद्दा लक्षात ठेवा की तुम्ही नांगरताना फनपाई मारताना जमिनीची मध्ये जे काही मातीचे कण आहेत ते एकदम बारीक झाले नाही पाहिजेत. थोडी एवढी एवढी ढेकळ तरी तुमच्या जमिनीमध्ये अशी राहिली पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी रोटावेर मारायचा आणि रोटावेर मारल्यानंतर तुम्ही फायनल बेड सोडून घ्यायची. फायनल बेड सोडताना एक दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, की बेड हंगामानुसार तुम्ही 4.5 फूट सोडा, परंतु टॉप 2 फुटाचा बसावा आणि खोली किमान 1.5 फूट असावी. ठीक आहे. खोली जर का 1.5 फूट असेल आणि टॉप जर का 2 फूट असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे खोली जेवढी जास्त तेवढी चांगल्या प्रकारे मुलांची वाढ जमिनीमध्ये झालेली तुम्हाला दिसणार आहे. एक्स्ट्राचं पाणी आहे ते मुलांच्या कक्षेमधनं लगेच पाटामध्ये उतरणार आहे. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. आता इथे एक गोष्ट अजून एक नमूद करतो, महत्वाची गोष्ट आहे ती पण ऐका. काळी किंवा गाळाची माती आहे किंवा तांबट माती किंवा तांबट काळी मिक्स आहे तर तुम्ही पाटाची खोली जास्त सोडा, 1.5 फूट तरी खोल सोडा. परंतु जर तुमची मुरमाड आणि वाळूसार जमीन असेल तर तुम्ही 1 फूटच खोली सोडा. का? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर तुम्ही मुरमाड आणि वाळूसार जमिनीमध्ये 1.5 फूट खोली सोडली तर इथून जे पाणी तुम्ही ड्रिप लाईन देता ते साईडला न घेता डायरेक्ट खालच्या साईडला निघून जातं, म्हणजे ते पसरत नाही पाणी. का पसरत नाही, तर त्याच्यामध्ये पाण्याचं मातीच्या 2 कणांमध्ये ते जे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती खूप कमी असते, त्यामुळे पाणी पसरत नाही, तर ते पाणी खाली जातं. त्याच्यामुळे कितीही पाणी द्या रोपांना ते पाणी मिळत नाही. सो
गादी वाफे सोडताना अशा प्रकारची उपाययोजना तुम्हाला करायला हवी. या गोष्टी पण तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा इम्पॅक्ट खूप पुढे जाऊन होत असतो. ठीक आहे. तर ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टी बघूया. आता आपलं काम आपण कशा प्रकारे जमिनीची निवड मशागत करणार ते बघूया. पहिलं तर तुम्ही नांगरून घ्या. 20 ते 25 दिवस उन्हामध्ये तापू द्या. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या लागवडी या 15 मार्चच्या पुढे आहेत. तर शेत तयार करायला 2 दिवस ठीक आहेत. मग तुम्ही काय करा, आजपासून किमान 10-15 दिवस उन्हामध्ये चांगल्या प्रकारे तापून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करा, फणपाई मारा. फणपाई तापून दिल्यानंतर फणपाई मारल्याचा फायदा आहे. जर तुम्ही तापून दिलं नाही आणि डायरेक्ट फणपाई मारायचा, एक सुद्धा डेकं फुटणार नाही. मग तुम्हाला एकच करावं लागेल, डायरेक्ट रोटावेर मारायचा, जी आता बरीच लोक करतात. मग रोटावेर मारला की जमिनीचा पोत खराब होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जमीन उन्हामध्ये तापली त्याच्यानंतर फणपाई मारली तर तुमच्या जमिनीमध्ये सगळी पूर्णपणे डेकं फुटून जातील. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, कच्च गादी वापर सोडा. डायरेक्ट गादी वापर सुटणार आहेत. गादी वापर म्हणजे बेड बेड सोडून घ्या. त्या बेडवर तुमचं सेंद्रिय खत, रासायनिक खत टाकून घ्या. त्या बेडवर तुम्ही रोटावेर मारा. रोटावेर मारताना एकदम हलका मारा आणि त्याच्यानंतर शेवट तुम्ही फायनल वाफे सोडा, गादी वाफे सोडा. तर आता आपला हा जो मुद्दा आहे ना, या मुद्द्याबद्दल, जमिनीची मशागत बद्दल कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. ठीक आहे, म्हणजे आपण पुढचा मुद्दा घेऊया. तर आपला किमान 40 मिनिटं तर आपलं झाली. 40 मिनिटांमध्ये आपण 2च मुद्दे कव्हर केले. सो याच्याबद्दल काय अडचण असेल तर लगेच विचारून घ्या, आणि नसेल तर हो टाका, आपण पुढे जाऊया. कोंबडी खतानं पहिलं तर तो नायट्रोजनचा जास्त सोर्स आहे, आणि दुसरं गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये हिट वाढू शकते. सो कोंबडी खत मी तरी स्वतः रेकमेंड करत नाही. त्यांना सुरुवात टप्प्यामध्ये विल्टिंग पण जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते जर तुम्ही जास्त वापरलं तर. ठीक आहे, जाऊया मग आपण पुढं. अजून काय कुणाला प्रश्न मशागती संदर्भात असेल तर विचारा, आत्ताच विचारा. परत आपण ह्या गोष्टी बघण्यापेक्षा आत्ताच विचारून क्लिअर केलेलं व्यवस्थित आहे. ठीक आहे, मग जातो मी पुढं. ओके, आता आपलं येत आहे तो म्हणजे ठिबकचा प्रभावीपणे वापर. बरोबर. आता 2 मिनिटं ह्या सगळ्या स्लाइड घालूया आपण. मी तुमचा मला म्हणजे सेंद्रिय खत आणि रासायनिक खताला 1 दिवस लागणार आहे. सो मी तो विषय याच्यामध्ये घेत नाहीये. तो आपण मे बी उद्या घेऊया किंवा परवा घेऊया. ठीक आहे, कारण तो खूप व्यवस्थितपणे घेतला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला किंवा त्याचं मला व्यवस्थित सांगता येईल. ठीक आहे, सो सेंद्रिय खताचं मी बनवलंय, पण ते तुम्ही आपण नंतर बघूया. रासायनिक खताचं पण मी बनवलंय. ठीक आहे, ठिबक सिंचनचा वापर. ओके, इथं काय क्वेश्चन आहेत बघूया आपण. 2 क्वेश्चन आहेत मे बी. बेसोडोसचा आपण उद्या बघूया, जेणेकरून मला का जर क्लास मिळाला तर मी तुम्हाला चांगल्या प्रकारे बेसोडोसचे सगळे व्यवस्थित सांगू शकेन. ठीक आहे, या वर्षी झाडामध्ये सुकणे प्रकार जास्त बघायला मिळतो. मग तेच म्हटलं ना तुम्ही, जर तुम्ही जमिनीची निवड, जमिनीची मशागत प्रॉपर केली तर ही अडचण येणार नाही. एक लक्षात घ्या. आता हे कसं असतं, तर त्याच्यामध्ये बरीच गोष्टी आहेत बघा. जमिनीची निवड केली, निवड करताना तुम्ही योग्य जमिनीची निवड केली तर तुम्हाला तो जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त राहणार नाही, ओलावा जास्त राहणार नाही. दुसरं, उन्हामध्ये चांगल्या प्रकारे तापून दिली तर जे बुरशीचे बीजाणू आहेत ते बुरशीचे बीजाणू सुद्धा निष्क्रिय होतील. तर मला एकच सांगायचे तुम्हाला, एक मुद्दा क्लिअर करतो आणि पुढे जातो, की जी जमिनीची निवड आणि जमिनीची मशागत असते त्याच्यामुळे फायदा काय होतो. तर शास्त्रज्ञांनी असं किंवा आपल्या अगोदरच्या शेतकऱ्यांनी खूप साऱ्या प्रॅक्टिसेस केल्या आणि त्याच्यामधून एखाद्या बुरशीजन्य रोगावर किंवा एखाद्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाययोजना शोधून काढल्या, ज्याच्यामध्ये एकात्मिक उपाययोजना, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचारात्मक उपाययोजना असं होतं. आता एकात्मिक उपाययोजना म्हणजे काय, तर एकात्मिक उपाययोजना म्हणजे आलेल्या सर्व बुरशीजन्य रोगांवर एका वेळी नियंत्रण करण्यासाठी किंवा येऊ नयेत म्हणून केल्या गेलेल्या उपाययोजना, त्याला आपण एकात्मिक उपाययोजना म्हणतो. म्हणजेच काय, जमिनीची निवड, जमिनीची मशागत, बरोबर, किंवा आपण सापळा पिकं वगैरे लावतो, ही एकात्मिक उपाययोजनामध्ये केल्या गेलेल्या प्रॅक्टिसेस आहेत, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त रोगांवर, किडींवर एकत्रितपणे नियंत्रण करता येईल. बरोबर, एकात्मिक म्हणजे खूप साऱ्यांचं एकत्र झालं. आता दुसरं काय आहे, तर दुसरं आहे
प्रतिबंधात्मक. प्रतिबंधात्मक म्हणजे काय, तर बुरशीजन्य रोग येणार आहे अशी कंडिशन तयार झाली, म्हणजे माझ्या शेतामध्ये मर होणार आहे अशी कंडिशन तयार होते अगोदर आणि मग मर येते. ती कंडिशन कोणती असते, तर पहिलं म्हणजे तापमान. तापमान आणि आर्द्रता जर पोषक असेल तर 100% विल्टिंग येणार आहे. का विल्टिंग येणार आहे, तर प्रत्येक जमिनीमध्ये प्रत्येक बुरशी ही उपलब्ध असते. तिला पोषक वातावरण मिळालं की तिचा प्रादुर्भाव वाढणार आहे, तिचा बीजाचं अंकुरण होणार आहे आणि तिथं होणार आहे. सो ही कंडिशन येण्या अगोदरच किंवा आल्यानंतर मर होण्या अगोदरच ज्या उपाययोजना केल्या जातात त्याला आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणतो. किंवा ह्या दादांनी सांगितल्याप्रमाणे की जमिनीमध्ये ओलावा जास्त टिकून राहतोय तर आपल्याला समजून जायचे की माझ्या प्लॉटमध्ये विल्टिंग होणार आहे, यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना. आणि आता जो ह्यांचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये जी विल्टिंग होते त्याच्यावर जे आपल्याला नियंत्रण करायचे होते म्हणून नियंत्रण करायचे त्याला उपचारात्मक उपाययोजना म्हणतात. सो या 3 पायऱ्या आहेत ते तुम्ही फॉलो करा, तुमच्या प्लॉटमध्ये विल्टिंग येणार नाही किंवा मर पण होणार नाही. तर आता यांनी विचारलेला जो प्रश्न असा आहे त्यांनी जो ही पाठवले, मे बी फोटो पण टाकलाय, तो जो फोटो आहे त्याच्यानुसार जर का विचार केला तर त्याच्या प्लॉटमध्ये मर होते, तर त्या मर रोगावर नियंत्रणासाठी त्यांनी काय वापरायला हवं, तर मी त्यांना बेस्ट अशी 3 बुरशीनाशक कॉम्बिनेशन सांगतो, आत्ताच सांगतो, त्यांनी ती नोट डाऊन करून घ्यावी. पहिलं आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचं फॉलिओ गोल्ड हे बुरशीनाशक, ज्याच्यामध्ये क्लोरोथॅलोनिल 33.3% हा क्लोरोनिट्रिल ग्रुप मधला स्पर्शजन्य बुरशीनाशक येतो, म्हणजेच कवच येतं. त्याच्याबरोबर मेटेल एक्झिल 3.1% एससी फॉर्म्युलेशन मध्ये येतं, एक्लालाइन गटामधले आंतरप्रवाही बुरशीनाशक, जो मुख्य घटक आहे त्या बुरशीवर नियंत्रण करणारा. सो फॉलिओ गोल्ड 1 लिटर प्रति एकर ठिबकद्वारे सोडा किंवा 2 ml प्रति लिटर घेऊन ड्रेंचिंग करून घ्या, पहिला रिझल्ट मिळेल. दुसरं आहे, तुम्हाला जर फॉलिओ गोल्ड परवडत नसेल, जास्त कॉस्ट वाटत असेल, ते एससी फॉर्म्युलेशन मध्ये असतं, त्याचे रिझल्ट लॉंग टर्म असतात, हे पाण्याबरोबर जास्त वाहून जात नाही, जमिनीमध्ये जास्त काळ टिकतं, त्याच्यामुळे एससी वापरत रिझल्ट पण चांगले आहेत. ते जर कॉस्टली तुम्हाला परवडत नसेल तर त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून टाटा मास्टर हे आपल्या टाटा रॅलीज कंपनीचं बुरशीनाशक येतं, ज्याच्यामध्ये मॅन्कोझेब 64% आणि मेटेल एक्झिल 8% असते. सो ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. सो दोन्ही मधलं एक ते वापरलं तर 2 ग्रॅम प्रति लिटर आळवणीसाठी आणि 1 किलो ठिबकनं सोडा. आता तुम्ही कदाचित हे सोडलं असेल तरी पण रिझल्ट येत नसेल तर तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगतो की तुम्ही ते सोडलंय ते पुन्हा एकदा सोडा आणि पाणी 2 दिवस बंद करा, तुम्हाला रिझल्ट मिळालेला दिसेल. कारण काय असतं की बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2 फॅक्टर मध्ये काम करावं लागतं. पहिली गोष्ट, पहिला फॅक्टर ते म्हणजे प्रादुर्भाव रोखणं आणि दुसरा फॅक्टर म्हणजे प्रसार रोखणं. प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगल्या बुरशीनाशकांचा वापर करणं आणि प्रसार रोखण्यासाठी ती जी कंडिशन आहे प्रसाराची ती थांबवणं. तो या गोष्टी करून घ्या, तुम्हाला रिझल्ट 100% येईल. ओके, तर आता आहे आपलं ठिबकचा आणि मल्चिंग पेपरचा प्रभावीपणे वापर करणं. हा मुद्दा एकदम शॉर्ट मध्ये घेतो. ठिबकचा वापर करणं याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे ठिबक तुम्ही ISI आणि नॉन ISI ठिबक मध्ये 2 प्रकार येतात. आता याच्यामध्ये कसं असतं, ठिबक कशासाठी वापरतो हे काय पाहण्याची गरज नाही. ISI नॉन ISI 16 mm 20 mm असं ठिबक असतं. तर 16 mm कधी वापरावं आणि 20 mm कधी वापरावं हे लक्षात घ्या. 16 mm तेव्हा वापरावं ज्या शेताची लांबी ही 200 फुटापेक्षा कमी आहे, त्यावेळेस तुम्ही 16 mm वापरा, आणि ज्या शेताची लांबी ही 200 फुटापेक्षा जास्त आहे त्यावेळेस तुम्ही 20 mm वापरा. आता बरेच शेतकरी म्हणतात 20 mm वापरा म्हणजे जास्त पाणी, तर तसं नाहीये. कंपन्यांनी 16 mm आणि 20 mm कशासाठी बनवलंय, तर 16 mm ची रेंज होती 200 फूट, तर ती 200 फुटापर्यंतची ड्रिपर आहेत, त्याच्यानंतर पुढे पण ड्रिपर आहेत, त्या ड्रिपरला पाणी पोहोचण्यासाठी जास्त पाणी जाणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं 20 mm केलेलं आहे. सो ही गोष्ट आहे की 16 mm आणि 20 mm मध्ये ड्रिपर जो असतो तो कुणाचा 2 लिटर रिचार्ज असतो, कुणाचा 4 लिटर रिचार्ज असतो. सो तो 16 आणि 20 मध्ये सेम असतो, फक्त लांबीसाठी त्याचं हे वाढवलं असतंय. ओके, आकार वाढवला असतोय. तो ज्यांच्या शेताची लांबी 200 फुटापेक्षा कमी आहे 16 mm वापरा, 200 फुटापेक्षा जास्त आहे 20 mm वापरायला हवं. ओके, वापरायला हवं. आता ISI नॉन ISI पण सांगतो, एकदा सांगून घेतो. ISI नॉन ISI चा ISI वापरलं, ISI म्हणजे काय, तर व्हर्जिन मटेरियल पासून बनवलेलं
ठिबक सिंचन. आणि नॉन आयएसआय म्हणजे काय? नॉन व्हर्जिन मटेरियल पासून म्हणजे रिसायकल मटेरियल पासून बनवलेलं ठिबक. आयएसआय ठिबक मध्ये काय फायदा असतो? तर सगळे ड्रिपर सेम पाणी टाकतात. नॉन आयएसआय मध्ये एक तोटा असतो की जसं उतार आहे, उतारानंतर चढ आला म्हणजे जर तुमची जमिनीचा अशा प्रकारचा हे असेल, अशा प्रकारे तुमची जमीन असेल तर इथं कमी गळ, इथं कमी गळ, इथं जास्त गळ, इथं कमी गळ, इथं कमी गळ, इथं गळणारच नाही. हे नॉन आयएसआयचं असतं. आणि आयएसआयचं कसं असते, जरी इथं उतार असला तरी सेमच गायणार आणि इथं चढ असला तरी ते ठिबक सेमच गायणार. सो आयएसआय नॉन आयएसआय मध्ये हा फायदा असतो. सो ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा येतोय की डबल लाईन ठिबक कधी वापरावं. एक लक्षात घ्या, डबल लाईन ठिबक तेव्हाच वापरावं तुमच्या मातीच्या प्रकारानुसार ते अवलंबून आहे. जर तुमच्या जमिनीचा पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असेल, म्हणजे तुमची जमीन मुरमाड किंवा वाळूसर असेल, तर डबल ड्रिप लाईन वापरा. दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, तुमच्याकडे पाण्याची कमतरता कमी आहे, मोटर 25-30 मिनिटच चालते, डबल ठिबक वापरा, काही प्रॉब्लेम नाही. 20-25 मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे भिजल आणि हे होईल. सो या दोन कंडिशन मध्ये तुम्ही डबल ठिबक वापरायला हवं. बरेच शेतकरी विचारतात 2 लिटरचा डिस्चार्ज वापरू का 4 लिटर डिस्चार्ज वापरू? माझं असं सांगणं असेल 2 लिटर बेस्ट आहे, 4 लिटर पण बेस्ट आहे. परंतु पाण्याची कमतरता असेल तर 2 लिटर सुद्धा वापरू शकता. सॉरी, पाण्याची कमतरता असेल तर 4 लिटर वापरा आणि पाणी जर जास्त असेल तर 2 लिटर वापरा. 2 लिटरनं काय होणार आहे, तर तुम्हाला जास्त वेळ पाणी द्यायला लागणार आहे, पण पाणी व्यवस्थित बसणार आहे. 4 लिटरनं काय होणार आहे, कमी वेळात जास्त भिजणार आहे. तो हे दोन गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. आता ठिबक सिंचनचा फायदा काय आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे. मुलांच्या कक्षेमध्ये पाणी दिलं जातं जेणेकरून ओलावा चांगल्या प्रकारे राहतो, हवं तेव्हा पाणी द्यायला येतं, मुलांची वाढ चांगल्या प्रकारे होते, जमिनीमध्ये ओलावा राहिल्यामुळे जीवाणूंची कार्यक्षमता पण चांगल्या प्रकारे वाढते. सो हे 2-3 गोष्टी फायदे होतात. तर मल्चिंग पेपर, मल्चिंग पेपरची निवड महत्वाचा मुद्दा. मल्चिंग पेपर मिळतो 2 प्रकारचा, सिल्वर आणि व्हाईट ब्लॅक. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे सिल्वर ब्लॅक वापरला तर प्रॉब्लेम काय होणार आहे आता हंगामात, तर जमिनीचं तापमान वाढणार आहे, बाष्पोत्सर्जन मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येणार आहेत. स्क्रीनवर कोणी काय करू नका शक्यतो. तर त्यासाठी तुम्हाला व्हाईट ब्लॅक आणि सिल्वर ब्लॅक मध्ये व्हाईट ब्लॅक वापरा. व्हाईट ब्लॅक कशा प्रकारे काम करणार आहे, जो सूर्यप्रकाश येणार आहे तो व्हाईट रंगावर पडल्यानंतर रिफ्लेक्ट होणार आहे, आतमध्ये जमिनीचं तापमान वाढणार नाहीये. ठीक आहे. तो जमिनीमध्ये ओलावा पण चांगल्या प्रकारे राहील आणि मुलांची वाढ पण चांगल्या प्रकारे होईल आणि जीवाणूंची कार्यक्षमता आणि जीवाणूंची संख्या सुद्धा वाढेल. सो माझं असं रेकमेंडेशन असेल की तुम्ही व्हाईट ब्लॅक मल्चिंग वापरा. त्याच्यामध्ये पण प्रकार येतात, व्हाईट ब्लॅक मध्ये पण 20, 25, 30 मायक्रॉन. एकच पीक वापरणार आहे तर 20 मायक्रॉन वापरा, 2 पिकं घेणार आहे तर 25-30 मायक्रॉन वापरा. आता चांगला मल्चिंग पेपर वापरायचे तर त्याची जाडी वगैरे ते बघून घ्या. इथे एक कॅल्क्युलेशन आहे जे आपण व्यवस्थितपणे बघतो. प्रत्येक मुद्दा आपला जो क्लास असतो त्याच्यामध्ये आपण एका मुद्द्याला 1 दिवस घेतो, आपण असा 15-20 दिवसामध्ये तो क्लास संपवतो. तर इथं महत्वाचा मुद्दा एक गोष्ट लक्षात घेऊया आपण की मल्चिंग पेपरची लांबी असते 400 मीटर, रुंदी असते 2.25 फूट, 2.25 मीटर. आणि अशा मल्चिंग पेपरच्या एका बंडलचं वजन किती असतंय, 20 मायक्रॉन घेतला तर 8 किलो 800 ग्रॅम भरायला हवं, 25 मायक्रॉन घेतला तर 11 किलो भरायला हवं, 30 मायक्रॉन घेतला तर 13 किलो भरायला हवं. वर्जिन आहे नॉन वर्जिन आहे त्यासाठी तुमच्या मोबाईल टॉर्चचा वापर करा. मोबाईलची टॉर्च लावा दुकानामध्ये गेल्यानंतर. आता हा मल्चिंग आहे समजा, हा मास्क आहे आणि मल्चिंग आहे समजा. जर नॉन वर्जिन असेल तर त्याच्यामधून अशा प्रकारे सनलाईट लाईट आहे तो बाहेर येतो, आणि जर वर्जिन मटेरियल असेल तर लाईट बाहेर येत नाही, अशा प्रकारचा असतो. तो हे बघून तुम्ही हे वर्जिन आहे का नॉन वर्जिन आहे हे बघू शकता. वर्जिन नॉन वर्जिन माहित झालं. वर्जिन म्हणजे पहिल्यांदा प्लॅस्टिक वापरले त्या मटेरियलसाठी, नॉन वर्जिन म्हणजे रिसायकलेबल प्लॅस्टिक वापरलंय. ठीक आहे. सो एक झालं. आता पुढचा महत्वाचा मुद्दा येतोय तो म्हणजे टोमॅटो लागवडीचं अंतर. उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो लागवडीचं अंतर करताना 4.5 बाय 1.5 फूट करा, एकच लाईन लावा, चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळून जातील. बरोबर. आता हा मुद्दा घेऊया आणि आपण संपूया आणि क्वेश्चन घेऊया. मग राहिलेला मुद्दा आपण उद्या घेऊया जेणेकरून आपल्याला उद्या आपण उद्या किंवा परवा उद्या मे बी व्हरायटीची निवड आणि हे घेऊया, रोपांची निवड आणि रासायनिक खत आणि सेंद्रिय खत नियोजन. ठीक आहे. तर आत्ताचा हा महत्वाचा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा किंवा की 2 ओळींमधील अंतर आणि 2 रोपांमधील अंतर किती असावं.
तर 2 रोपांमधील अंतर ठेवा 1.5 फूट आणि 2 ओळींमधील अंतर ठेवा 4.5 फूट. ठीक आहे. आता बरेच शेतकरी मला विचारतात की तुम्ही एकरी रोप किती बसतात किंवा माझ्या शेतामध्ये रोप किती बसतात ते कसं काढायचं. तर कॅल्क्युलेटर घ्या, त्याच्यावर 1089 असं करा, त्याला भागिले तुम्ही 4.5 फूट बेड सोडणार आहे म्हणून त्याला 4.5 न भागा. म्हणजे 1 गुंठ्यामध्ये तुम्हाला 242 फूट एवढी बेडची लांबी मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही 1.5 फुटामध्ये एक रोप लावणार आहे, सो त्याला भागिले 1.5 करा. एका गुंठ्यामध्ये तुमची 161 रोप बसतात. 40 गुंठ्याचा एकर असतो, 6453 रोप तुमची एकरामध्ये बसते. सो असं कॅल्क्युलेशन तुम्ही करायला शिका. ठीक आहे. सो हे पण कॅल्क्युलेशन करून घ्या, तुम्हाला किती रोप बसतात बघा. आता 1.5 फुटावर लागण करायचा फायदा सांगतो किंवा ही सांगतो. पहिला महत्वाचा मुद्दा, 1.5 फुटावर लागण केली, भुरी वगैरे आली तर पसरते कमी प्रमाणामध्ये. दुसरं, जेवढं जास्त वारं खेळतं राहतं तेवढा म्हणजे बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी होतो. बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी जेवढा होतो, जेवढं वारं जास्त तेवढा बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी. बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी तेवढं पाण्याचं प्रमाण मेंटेन करणं सोपं, बरोबर. आणि त्याच्यामुळे पानांच्या वाट्या कमी होतात. सो पानांच्या वाट्या होऊ नयेत म्हणून पहिलं एक उत्तर कोणतं आहे माझं किंवा पहिली स्टेप कोणती आहे तुमची, ती म्हणजे जी तुम्ही लागवडीची अंतर आहे ते लागवडीचं अंतर योग्य निवडणं. तर 4.5 बाय 1.5 हे अंतर योग्य आहे. 6 ते 6.5 हजार रोप बसवा, त्याच्यावरून तुम्ही आपल्या नियोजनानुसार 40 टन उत्पादन घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला आतापर्यंतच्या 3 स्टेप पण फॉलो करणं गरजेचं आहे. एक स्टेप स्किप केली, 1.5 टनाचं उत्पादन कमी झालं, एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण जे विषय बघितलेत ते विषय असं होतं, जमिनीची निवड, जमिनीची मशागत, ठिबक सिंचनचा प्रभावी वापर, मल्चिंग पेपरचा वापर आणि अंतर. ठीक आहे. तो आता मी रेकॉर्डिंग बंद करतो.